नमस्कार, जय शंकर दत्तगुरु, जय श्रीराम. श्री हनुमान जन्मोत्सव दिनांक 23 एप्रिल 2024. शक्तीची देवता यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. ह्या दिवशी खूप छोटे छोटे आणि छान छान उपाय आपण सहज करून आपल्या आयुष्यात येणारे आर्थिक, मानसिक, भौतिक, शारीरिक सगळ्या प्रकारची संकट दूर करण्यासाठी हे महाबली सदैव तयार असतात. तसं तर फक्त श्रीराम म्हटल्याने सुद्धा मारुतीची आपल्याला कृपा प्राप्ती व्हायला नक्कीच मदत होते. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. यावर्षी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हनुमान जन्मोत्सव आला आहे मंगळवारी. मंगळवार हा येणाऱ्या हिंदू नववर्ष जे सुरू झालं, हे हिंदू नववर्ष म्हणजेच क्रोधी नाम संवत्सर या नावाचं आहे. आणि या पूर्ण संवत्सराचे मालक आहेत मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाचा कारक शक्तीची देवता श्री हनुमान आहे. त्यासोबतच 2024 अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून हे पूर्ण वर्ष शनी ग्रहाच्या अधिपत्याखाली जातं. शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचं प्रभुत्व या येणाऱ्या किंवा चालू असणाऱ्या 2024 या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे. मारुती देवता ही आपली लवकरात लवकर संकटातून मुक्त करणारी अशी ही महाबली देवता आहे. श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण हे छोटे उपाय तर करणारच आहोत, परंतु आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला छोट्या छोट्या संकटातून मुक्ती हवी असेल, तर मारुतीचं दर्शन आपल्याला नियमित घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सगळ्यात अगोदर आपण चमेलीचं तेल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर मारुती मंदिरामध्ये जाऊन आपल्याला चमेली तेलाचा दिवा आणि केवड्याचं अत्तर मारुतीला अर्पण करून एक छानसा मसाला पानाचा विडा ज्याला लवंग खोचायची आहे आणि आपली इच्छा, आपलं जे काही काम अडकलेलं आहे, मग ते काम लग्नाचं असू दे, नोकरीचं असू दे, संततीचं असू दे, कुठलंही जे काम करण्यासाठी तुम्ही किंवा जे काम यशस्वी होण्यासाठी तुम्ही प्रचंड धडपड करत आहात, ते काम यशस्वी होण्यासाठी तुम्ही हा लवंग खोचलेला मसाला पानाचा विडा मारुतीला अर्पण करा आणि अर्पण करताना तुमची इच्छा सांगा. तिथून पुढे रोज 45 दिवस हा विडा तुम्ही मारुतीला अर्पण केला तर तुमचं कार्य सिद्धीत जाण्यास नक्कीच मदत होईल. ज्या लोकांना साडेसाती चालू आहे, कुंभ, मकर आणि मेघ या 3 राशींना साडेसाती चालू आहे, या लोकांनी मारुतीला 5 लवंग अर्पण करून हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि इमरतीचा नैवेद्य आपण मारुतीला दाखवायचा आहे. या दिवशी आपण जास्त प्रमाणामध्ये लाल मसुराची डाळ, गूळ, शुद्ध तुपातली जिलेबी या पदार्थांचं दान करणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. त्याची सुद्धा बलवत्ती, मंगळ ग्रहाची बलवत्ता प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला या गोष्टींचं दान करणं गरजेचं आहे. आपल्या वास्तूमध्ये सायंकाळच्या वेळेस छानपैकी शुद्ध चमेली तेलाचा दिवा लावून आणि तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकून आपल्याला सहकुटुंब, सहपरिवार रामरक्षा स्तोत्र पठण करून नंतर मारुती स्तोत्र पठण करा. आणि हे पठण करत असताना आपण आपल्या उजव्या हाताला एका छोट्याशा पाटावर लाल रंगाचं आसन ठेवून त्यावर थोडासा शेंदूर ठेवा आणि प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये ही शक्तीची देवता सदैव स्थिर होऊ दे. हा उपाय केल्यानंतर तुम्ही रामरक्षा आणि हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र किंवा बजरंग बाणाचा पाठ जी व्यक्ती हनुमान जन्मोत्सवानंतर नियमितपणे आपल्या वास्तूमध्ये करते, त्या वास्तूला अचानक संकट कधीही येत नाही. सगळ्या प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी हनुमान बजरंग बाणाचा पाठ आपल्या वास्तूमध्ये हनुमान जन्मोत्सवानंतर होणं खूप गरजेचं राहील. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण एका आसनावर शेंदूर ठेवून मारुतीला आमंत्रित करायचं आहे आणि हनुमान देवतेसहित माता सीता आणि रामचंद्रांना सुद्धा आमंत्रित करून आपल्या वास्तूमध्ये स्थिर व्हावे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे ही प्रार्थना करायची आहे. मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही जर हे छोटे छोटे उपाय केले, गरिबांना शुद्ध तुपातला पदार्थ दान केले, पूजा करणाऱ्या गुरुजींना जर लाल वस्त्र दान केलं, त्यासोबतच
माकड, वानर यांना गुळ चणे खाऊ घातले, तर हे हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत यशस्वी आणि येणाऱ्या पूर्ण वर्षामध्ये उत्तम फलदायी ठरणारा ठरेल. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष सांगितला जातो, अशा प्रत्येक व्यक्तीने हनुमान जन्मोत्सवापासून रोज मंगल चंडिका स्तोत्राचं नियमित पठण केलं तर मंगळ ग्रहाची बलवत्ता प्राप्त व्हायला नक्कीच मदत होणार आहे. जर तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये जय श्रीराम म्हणायला विसरू नका. तुम्हा सर्वांना या सुंदर पर्वाच्या हनुमान जन्मोत्सवाच्या आणि येणाऱ्या या परिपूर्ण मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली असणार हे संवत्सर आणि शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली असणार हे नववर्ष शनी आणि मंगळाची बलवत्ता घेऊन श्री हनुमंताच्या कृपेने सर्व विघ्न दूर करणार असू दे. तुमच्या सर्व इच्छा श्री हनुमानजी लवकरात लवकर पूर्ण करत. जय श्रीराम, जय शंकर, दत्तगुरु.